नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. केंद्र सरकारनं आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलंय. मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच UPS लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर देशभरामध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. केंद्र सरकार 1 एप्रिल 2025 पासून ही योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांची ही योजना काय आहे, या योजनेचे फायदे काय आहे, या योजनेतून कोणाला पेन्शन मिळणार, ज्यांनी यापूर्वी नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच NPSच्या माध्यमातून फायदा घेतलाय त्यांना या योजनेचा लाभ मिळेल का, असे प्रश्न पडले असतील. त्याची उत्तरे आता आपल्याला मिळणार आहेत. युनिफाईड पेन्शन स्कीम योजनेचा फायदा 25 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. हे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना प्रत्येक महिन्यामध्ये त्यांच्या शेवटच्या 12 महिन्यातील सरासरी पगाराची 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी 25 वर्षापेक्षा कमी काम केलं असेल तर त्यांना देखील या हिशोबानं पेन्शन मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 10 वर्ष काम करणे आवश्यक आहे. सरकारनं UPS पेन्शन फंडामधील योगदान वाढवलं आहे. यापूर्वी सरकारकडून 14% हिस्सा दिला जात होता. आता UPSच्या माध्यमातून सरकारनं त्याचाच हिस्सा 18.5% इतका केला. UPS नुसार कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शनमध्येही फायदा होईल. नोकरीच्या दरम्यान किंवा निवृत्तीनंतर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्याची पत्नी किंवा पतीला पेन्शन देण्यात येईल. पण कर्मचाऱ्याला देण्यात येणाऱ्या पेन्शनमधील 60% पेन्शन त्यांच्या जोडीदाराला मिळेल. UPSच्या माध्यमातून सरकारने किमान पेन्शनची हमी दिली आहे. त्यामुळे कमीत कमी 10 वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळेल. UPS नुसार सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशकांचाही फायदा मिळेल. महागाईमध्ये वाढ झाली तर निवृत्त कर्मचाऱ्यांसह फॅमिली पेन्शनचा लाभ घेणाऱ्या लोकांनाही जास्त पेन्शन मिळेल. इतकंच नाही तर UPS नुसार सरकारकडून महागाई भत्त्याचाही दिला जाईल. महागाईनुसार निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होईल. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर UPS अंतर्गत ग्रॅच्युटी व्यतिरिक्त सरकार कर्मचाऱ्यांना एक रक्कम देखील देईल. या योजनेनुसार प्रत्येक 6 महिन्यांच्या सेवेसाठी कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटचा मासिक पगार म्हणजेच मूळ पगार हा दिला जाईल. सेवानिवृत्तीच्या वेळी मिळालेला आणि 10% महागाई भत्ता त्याला दिला जाईल. सध्या नॅशनल पेन्शन स्कीमचे सबस्क्रायबर असलेल्या कर्मचाऱ्यांना UPS योजनेनुसार पेन्शनचा लाभ मिळेल. निवृत्त कर्मचाऱ्यांना यामध्ये समावेश आहे. NPS योजना 2004 साली लागू झाली. तेव्हापासून ते 31 मार्च 2025 पर्यंत जे कर्मचारी निवृत्त होतील त्या सर्वांना UPS नुसार पेन्शन सुविधेचा लाभ मिळेल. त्याचबरोबर केंद्र सरकारची ही योजना राज्य सरकारही लागू करेल. त्याचा राज्य सरकारच्या 90 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS पैकी एकाच योजनेची निवड करायची आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने एकदा UPS ची निवड केली तर त्यांना पुन्हा NPS मध्ये जाता येणार नाही. UPS लागू झाल्यानंतर 99% सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल, असा दावा सरकारने केलेला आहे. UPS मुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी 6,250 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. पण कर्मचाऱ्यांच्या संख्येत बदल होत असतात. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील.